एक हुशार विद्यार्थी 10वीत 89% मार्क, पण 11वीत अचानक आत्महत्या. कारण काय? गावात चर्चेत आहे की शाळेतील शिक्षकांनी केलेल्या अपमानाचा कारणीभूत ठरला आहे. हे ऐकून संतप्त नातेवाईकांनी थेट शिक्षकांच्या घरावर हल्ला केला. सांगली जिल्ह्यातील वाळव्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. 17 वर्षाचा विराज ढकेरने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. नेमका काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. विराज हा 11वी शिकणारा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. 10वीत त्याने 89% गुण मिळाले होते. शुक्रवारी सकाळी शाळेत गेला आणि 10-10:30 वाजच्या सुमारास परतला. थोडक्याच थोड्याच वेळात त्याने दुसऱ्या मजल्यावरील खोलीत साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. गावात चर्चा होती की शाळेत एका शिक्षकाने वर्गात त्याचा अपमान केला. हीच बाब त्याच्या आत्महत्येचं कारण ठरली का? या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी इस्लामपूर रस्त्यावरील संबंधित शिक्षकाच्या घरावर हल्ला केला. खिडक्यांची तोडफोड केली आणि दुचाकी फोडली. पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त तैनात केला. परंतु अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. खरंच शिक्षकांच्या अपमानाचं कारण होता की विराजांच्या मनात काही वेगळं चाललं होतं? तुमचं मत काय आहे? खालील कमेंटमध्ये नक्की सांगा.